इस्कॉन श्री गोविंदधामच्या वतीने आम्ही अनेक वर्ष रथयात्रेचा उत्सव हा साजरा करतोय। तर यंदाही 19 तारखेला दुपारी 3:30 वाजता सेलेस्टियल सिटी इथून रथयात्रेला सुरुवात होईल आणि ही रथयात्रा भोंडवे बाग SB पाटील कॉलेज रोडच्या माध्यमातून सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत इस्कॉन श्री गोविंदधाम या ठिकाणी पोहोचेल। इथे आल्यानंतर सर्वांसाठी सायंकाळी आरती आणि भगवंतांचा महाप्रसाद प्रचूर मात्रेमध्ये वाटला जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी या रथयात्रेचा लाभ घ्या। या रथयात्रेचा उद्देश हाच आहे की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आज आनंदाची आवश्यकता आहे, आज सुखाची आवश्यकता आहे, शांतीची आवश्यकता आहे आणि भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेऊन आपण संपूर्ण समाजात काय संपूर्ण जगभरामध्ये सुख समाधान शांती प्राप्त करू शकतो। या उद्देशाने हे रथयात्रेचं आयोजन इस्कॉनच्या वतीने करण्यात येत असतं। त्याचबरोबर ही रथयात्रा केवळ पुण्यामध्ये नाही आहे की केवळ महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण भारतभर आणि भारताच्याही बाहेर मग अमेरिका असेल, रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, लंडन असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, अशा अनेक देशामध्ये ही रथयात्रा होत असते। याचा उद्देश हा आहे की जेणेकरून समाजामध्ये बंधुभाव निर्माण होईल, समाजामध्ये शांती निर्माण व्हावी, यासाठी भगवंतांच्या आशीर्वादाने असे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो। आणि म्हणून मी सर्वांना नम्र निवेदन करतो की येणाऱ्या 19 तारखेला दुपारी 3:30 वाजता या रथयात्रेमध्ये भाग घेऊन आपण भगवंतांची विशेष कृपा प्राप्त करावी। हरे कृष्ण।